पैशाच्याच मागे आपण पळत राहतो. कारण पैसा हेच आपलं ध्येय आणि उद्दिष्ट वाटतं. यावर्षी 50 लाख मिळाले. आता पुढच्या वर्षी मला 50 कोटी कसे मिळतील? हां, त्याच्या पुढच्या वर्षी मला 500 कोटी मिळतील. फक्त शून्य वाढत जात आहेत. पण बरोबर. ह्या शून्यांमध्ये आपलं अंतर्मन जे आहे, तर व्यवहार आणि नातं अनेक वेळेला हा विचार येतो, की बाकीच्यांच्या बाबतीत असं घडत नाही, पण माझ्याच बाबतीत का? हां. व्यवसायामध्ये आणि व्यवहारामध्ये मी सगळं काही करतोय, पण तरी देखील व्यवहारात मला नुकसान होतंय. हं. मग ह्यात मी नेमकं काय करायला हवं? कृपा नुसती एकदा झाली आणि थांबलं, असं महाराज करत नाहीत, की तुमच्यावरती कृपा वृष्टी होत राहते. आपल्याला सृष्टी बघण्याची नवी दृष्टी प्राप्त होत राहते. आपण इंग्रजीमध्ये ज्याला मनी म्हणतो, पण जर मराठीत मनी लिहायचं झालं, मन आणि मनी या हां. दोन मध्ये केवळ मराठीतल्या मनीला वेलांटीचा फरक आहे. करेक्ट आहे. आणि मन आणि मनी दोन्ही चंचल आहे. हं. पण ज्या गोष्टी चंचल आहेत आपण त्याच्याच मागे जास्त लागतो. कुटुंबाचा कोणताही आक्षेप असणार नाहीये. बरोबर आहे. कुटुंबातला कुठलाही सदस्य हे करणं बंद कर म्हणणार नाहीये. कारण त्या व्यक्तीला घरात बसून फक्त मनामध्येच हे सगळं करायचं आहे. हं. मग बरोबर. तुमच्या मनात काय चाललंय हे घरातल्यांना कळणारही नाहीये. बरं त्याला काळ वेळेची मर्यादा आणि बंधन नाहीये, की हे हं. सगळं पहाटे व्हायला हवं, सकाळी व्हायला हवं. कुटुंबामध्ये या गोष्टी शक्य नसतील, तुम्ही रात्री निजण्यापूर्वी करा. हां. दुपारी फावल्या वेळेत करा. कुठल्याही वेळेला केलेली मानसपूजा ही सद्गुरूंना, स्वामी समर्थांना पोहोचतेच. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. सर तुमचं पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओके. आपला आजचा विषय आहे व्यवसाय करताना अध्यात्म याची सांगड कशी घातली गेली पाहिजे. त्याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन तुमचं हवं आहे. जरा थोडक्यात सांगा की हे आपण कसं करू शकतो? आपल्याकडे अनेक वेळेला प्रपंच आणि परमार्थ, हां. परमार्थ आणि अध्यात्म ह्या बाबतीत गल्लत आणि गफलत होते. हां. प्रपंच करत असताना परमार्थ शक्य नाहीये का? तर सहज शक्य असतो. हं. आपण आपल्या परिवारातल्या व्यक्तींच्यासाठी, सदस्यांसाठी सुद्धा परमात्मा हे साधू शकतो. हां. परमार्थ साधणं म्हणजे काय आहे? तर आपल्या व्यतिरिक्त अन्य आत्म्याचा अर्थ समजून घेणं, ते म्हणजे परम अर्थ. हां. आपल्याला केवळ व्यक्ती म्हणून विचार नसतो करायचा, तर एक अंतरात्मा म्हणून विचार करायचा असतो. हं. आपण केवळ सहप्रवासी आपल्या आयुष्यात आहोत म्हणून विचार नसतो करायचा, तर आपण सर्वच एका सुप्रीम पॉवरचे हां. म्हणजे परमात्म्याचे हे सर्व अंश आहोत, हे आपल्याला समजून घ्यायचं असतं. आणि त्या अनुषंगानं आपण त्याचा विचार करायचा असतो. आणि म्हणून आपण केवळ सगळे सोबती नाही आहोत, सहप्रवासी नाही आहोत, तर आपण सगळेच त्या सद्गुरूंचे, त्या स्वामी समर्थांचे किंवा त्या परमात्म्याचे सेवक आहोत, साधक आहोत. हां. आणि आपल्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी एक कार्यकर्तृत्वाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपल्याला निभावायची आहे. हां. मग हे होत असताना अर्थातच काय झालं, की प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ आलाच. हां. बरोबर. आपण एकाच कुटुंबात राहतोय, पण आपण परमार्थ हा दैनंदिन जीवनात सुद्धा निभावत असतोच. हं. आपल्या मुलांचं शिक्षण करतो, त्यावेळेला आपण काय करत असतो? आपल्या मुलांचा परमार्थ विचारात घेतो. हां. पण पती आणि पत्नी एकत्र जीवन जगत असताना पती काही वेळेला पत्नीसाठी काही करत असतो, त्यावेळेला तो देखील त्याचा परमार्थच असतो. हां. मग तिच्यासाठी काही एखादी वस्तू आणली किंवा तिच्या प्रकृतीची काळजी घेतली किंवा अन्यत्र कुठे बाहेरगावी सहलीच्या निमित्तानं जर का जाणं झालं, तर ह्या सगळ्या बाबतीत आपण एक प्रकारे परमार्थच साधत असतो. हां. तर हा जसा आपल्याला भेद असूनही तो नसल्यासारखा असतो. शब्दामध्ये भेद आहे, परंतु जीवनानुभूती घेताना मात्र त्यात भेद काही नाही. कारण प्रपंचामध्ये देखील आपला परमार्थ चालूच आहे. आणि जे आपण आपल्या कुटुंबियांसाठी करतोय, ते कुटुंबाच्या बाहेरच्या व्यक्तींसाठी करणं, हा देखील एक परमार्थच आहे. आणि हां. आपण माहिती आहे, की वसुधैव कुटुंबकम ज्याला म्हटलं हां. जातं. म्हणजे ह्या पृथ्वीवरचा प्रत्येक घटकच मुळी माझ्या कुटुंबातला एक सदस्य आहे. ही ज्यावेळेला आपण जाणीव ठेवतो, त्यावेळेला आपल्याकडून साहजिकच परमार्थ घडायला सुरुवात होते. हं. आता ही झाली प्राथमिकता, हां. की परपंच आणि परमार्थ परमार्थ. या बाबतीतली. हं. पण तसंच प्रपंच आणि अध्यात्म किंवा परमात्मा पर्यंत पोहोचण्यासाठी
जे काही परमार्थ करायचंय ते परमार्थ आणि अध्यात्म हां. याची सांगड कशी घालायची. तर ह्यामध्ये देखील परमार्थ करणं म्हणजे इतरांसाठी काहीतरी करणं हो. आणि अध्यात्म म्हणजे स्व उन्नतीसाठी काहीतरी करणं, हं. स्वची ओळख करून घेणं, अंतरात्म्याची ओळख करून घेणं. मी कोण आहे? हं. माझं कर्तव्य काय आहे? माझी जबाबदारी काय आहे? याची जाणीव होणं आणि मी म्हणजे देह म्हणून नाही, तर मी म्हणे आत्मा म्हणून. हां. मी म्हणजे अंतरात्मा म्हणून माझं काम काय आहे? माझं कर्तव्य काय आहे? आणि मी सर्वात प्रथम मी कोण आहे? हां. ही ओळख स्वतःला आपण करवून घेणं म्हणजे अध्यात्म जाणणं. आणि हां. ह्या तीनही बाबतीत आपल्याला माहिती आहे, की आपण प्रपंचात असतानाही व्यवहार करतोच बरोबर. हो. आणि प्रपंचासाठी आपल्याला व्यवसाय सुद्धा करावा लागत असतो. मग व्यवसाय ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला काही जणांच्या बाबतीत ती नोकरी असू शकते, काही जणांचा तो पेशा असू शकतो हां. किंवा काही जणांसाठी तो उद्योग किंवा व्यवसाय असू शकतो. हं. प्रत्येक जण कार्यमग्नतेमध्ये असणं स्वाभाविक आहे. कारण अर्थार्जन हे देखील तितकंच गरजेचं आहे दैनंदिन जीवनातल्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी. हो. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या जर का आपल्याला प्राप्त करायच्या असतील, गरजांची पूर्तता करायची असेल, हं. तर आपल्याला निश्चितच अर्थार्जन हे क्रमप्राप्त आहे, अनिवार्य बरोबर. आहे. पण ते करत असताना देखील आपल्याकडे दिवसातले 24 तास उपलब्ध असतात. त्या 24 तासांमधनं आपल्या चरितार्थासाठी कमवल्या जाणाऱ्या पैशाकरता आपल्याला खरंच 24 तास द्यावे लागतात का? तर निश्चित नाही. वैज्ञानिक प्रयोगांमधनं देखील असं सिद्ध आणि स्पष्ट झालेलं आहे, की ह्या 24 तासांची विभागणी साधारणतः 8-8 तासांमध्ये 3 प्रकारे जर का केली, हां. तर 8 तास हे पूर्णपणे आपल्या कामासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी आपल्याला द्यावे लागतात. बरोबर. उर्वरित 8 तास जे आहेत, त्या 8 तासांमध्ये आपली विश्रांती, झोप, झोप. निद्रा, हं. ती अवस्था म्हणजे निद्रावस्था हे सगळं काही आपल्याला हां. सांभाळावं लागतं. कारण तेही तितकंच गरजेचं आहे. बरोबर. मग उर्वरित 8 तास आहेत, त्या 8 तासांचं नियोजन आपण कसं करू शकतो? हं. याचा अभ्यासपूर्वक विचार आपल्याला करणं गरजेचं आहे, की जो अनेकदा आपण करतच नाही. बरोबर. 8 तासाचा कालावधी हा काही थोडा-थोडका नाहीये. हं. म्हणजे 1/3 दिवस हा खरं तर आपण राखून ठेवू शकतो आणि तो कशासाठी राखायचा आहे? तर आपल्याला अध्यात्मात साधना करणं आणि त्याचबरोबरीनं परमार्थाच्या अनुषंगानं सेवाव्रत म्हणून काम करणं. ते सेवाव्रती म्हणून काम करणं हे जितकं महत्त्वाचं असतं. कारण आपण जे काही कमवतो, हां. ते कोणासाठी कमवतो? मी तर नेहमी असं म्हणतो, की व्हॉट डू वी अर्न? वी अर्न व्हॉटएव्हर इट मे बी. इट हं. कुड बी इन लॅक्स, इट कुड बी इन क्रोर्स, इट कुड बी इन मिलियन्स अँड बिलियन्स ॲज वेल. हां. पण फॉर whom डू वी अर्न? वी अर्न टू पे समवन. हं. आपण कमवतो कोणासाठी? तर कोणाला तरी देण्यासाठी. देण्यासाठी. आपल्या प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये, कुटुंबामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणाचं तरी देणं सातत्याने लागतच असतो. हं. अगदी दैनंदिन जीवनात, अगदी सर्वसाधारण कुटुंबात देखील जर आपण बघितलं, तर त्यांना दर महिन्याचं दुधाचं बिल द्यावं लागतं. बरोबर. वर्तमानपत्राचं बिल द्यावं लागतं, लाईट बिल हां. भरावं लागतं, मोबाईलची बिलं असतात किंवा प्रीपेड कनेक्शन असलं तर ते चार्ज करायला लागतं, ते रिचार्ज करेक्ट. करायला लागतं. मग ह्या सगळ्या गोष्टींबरोबर लॉन्ड्री बिल आलं, किराणा माल आला, इतर अन्य काही खर्च, औषध पाणी असेल ते आलं, अन्यत्र कधी कुठे काही गेलो तर त्याचे खर्च आहेत. याचा अर्थ काय आहे? खरंचच खर्च आहेत. हां. आणि हे खर्च कुठून भागवले जात आहेत? तर आपल्या अर्थार्जनातनं. पण बरोबर. हे कोणासाठी भागवले जात आहेत? तर अन्य व्यक्तींसाठी भागवले हं. जात आहेत. म्हणजे आपण कमवतोय ते आणि जमवतोय ते कोणासाठी? आपल्यासाठी का? नाही. तर नाही. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी, प्रत्येक घटनेसाठी, हं. घटकाभर का होईना, आपली घटिका भरेपर्यंत आपण समाजातला एक घटक म्हणून हं. आपला परमार्थ हा चालू ठेवला पाहिजे. बरोबर. त्याच्या आयुष्याची गाडी ही अतिशय सुरळीत चालू राहावी हं. म्हणून त्यालाही 2 पैसे प्राप्त होणं हे आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि हा विचार, ही भावना, हा अंतरी असणारा भाव हाच मुळी तुमचा स्वभाव निर्माण करणारा ठरू शकतो. हं. आणि हा विचार ज्यावेळेला आपण करतो, त्यावेळेला आपण पैशाचा किती महत्त्व द्यायचं, पैशाच्या मागे किती लागायचं. आपण इंग्रजीमध्ये ज्याला मनी म्हणतो, पण हं. जर मराठीत मनी लिहायचं झालं, तर मन आणि मनी हां. या 2 मध्ये केवळ मराठीतल्या मनीला वेलांटीचा फरक आहे. करेक्ट.
आणि मन आणि मनी दोन्ही चंचल आहे. हं. पण ज्या गोष्टी चंचल आहेत आपण त्याच्याच मागे जास्त लागतो आणि का लागतो याचंही आपल्याला भान राहत नाही. हं. मग जे चंचल आहे त्याच्या मागे लागण्यापेक्षा जे स्थिर आहे, जे शाश्वत आहे, हं. जे आपल्याला आश्वस्त करणारं आहे, ते आपण का नाही प्राप्त करण्याचा प्रयत्न करत? हं. आणि ते कशामध्ये आहे? तर ते साधनेमध्ये आहे. स्वामींच्या सेवेमध्ये आहे. आणि हे ज्यावेळेला आपल्याला जाणवतं, हे ज्यावेळेला आपल्याला स्वामी खुणवतात, हे जाणवतं का? तर ते खुणवतात म्हणून जाणवतं. हं. त्यांनी जर खुणवलं नाही, तर आपल्याला जाणवलं नाही म्हणून समजा. बरोबर. तर ही खुणगाठ आपल्या पाठीशी असताना, स्वामी पाठीशी असताना, आपण जर साधनेत राहायला सुरुवात केली आणि उर्वरित 1/3 जो कालावधी आहे दिवसभरातला 8 तासांचा, त्याचं जर का नियोजन आपण स्वामी साधनेसाठी आणि सेवेसाठी काढायचं ठरवलं, हां. तर मला असं वाटतं, की तरीसुद्धा जर आपण सांगत असलो, की मला वेळ नाही, हां. मला वेळ मिळत नाही, माझ्याकडे वेळेअभावी साधना आणि सेवा होत नाही, हं. तर आपण केवळ कारणं सांगतोय. हां. आपल्याला साधना काय आहे? साध्य काय करायचं आहे? हेही साधं-साधं आपल्याला काही कळत नाहीये. हां. पण त्यासाठी आपण जर का नियोजन केलं, की त्या उर्वरित 8 तासांमध्ये आपण खूप काही नियोजन करू शकतोय त्यात. हो. मग आपण स्वतःसाठी 2 तास दिले, अर्धा तास वाचनासाठी दिला, 1 तास करमणुकीसाठी दिला, 2 तास आणखीन घरातल्या सदस्यांबरोबर गप्पा मारण्यासाठी वेळ दिला, तरी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध राहणारा हा किमान 24 मिनिटांचा वेळ. हं. 24 तासातल्या 24 मिनिटांमध्ये 24 मिनिटं म्हणजे किती नगण्य आहेत बघा. बरोबर. पण 24 तासातल्या केवळ 24 मिनिटांमध्ये आपण जर का स्वामींचं ध्यान केलं, हं. स्वामींचं नामस्मरण केलं, केवळ एक तारक मंत्र रोजच्या रोज नित्य नियमानं आणि नेमानं म्हटला, हां. तर मला असं वाटतं, की हा नियम सातत्याने ठेवला आणि जर का मनावरती संयम ठेवला, तर आपल्याला सद्गुरू कृपावंत भला, हां. सद्गुरू लाभला, अंगीकार केला तेणे माझा, हे म्हणण्याचं धाडस होऊ शकेल. आणि ते आपल्याला जाणवेल. आपण व्यावसायिक व्यवधानातनं त्याच्यासाठी व्यय करायची गरज नाहीये स्वतःला. हां. कारण व्यवसाय हा प्रत्येकाला करावा लागतोच, तो अनिवार्य आहे, क्रमप्राप्त आहे. बरोबर. पण त्यामध्ये देखील आपण वेळ कसा काढू शकतो आणि साधनेत कसं राहू शकतो, हे पाहणं, हे अभ्यासपूर्वक ठरवणं, हे व्यक्तिगत पातळीवर आहे. त्याचं कारण ते व्यक्तिसापेक्ष आहे. काही जणांच्या शिफ्ट्समध्ये कामं असतात. हो. काही जण म्हणतात, "बाबा आम्हाला नाईट शिफ्ट असते, त्यामुळे बरोबर. आम्हाला ते सकाळी विश्रांतीची गरज असते." पण हं. ती विश्रांतीची गरज काही उर्वरित वेळे पूर्णपणे घ्यावी लागते असं नाही आहे. हं. त्यामध्ये 24 मिनिटं काढणं तर सहज शक्य आहे. बरोबर. आणि ती 24 मिनिटं नेमकी कोणती असावी, याच्यासाठी कोणतेही नियम आणि बंधनं, अटी नाही आहेत. हां. आपल्याला साधनाच करायची आहे. कुठल्याही प्रहारी तुम्ही सुरू केलीत, तरी देखील ती स्वामींपर्यंत पोहोचणार आहे. त्यात फक्त व्यत्यय येऊ द्यायचा नाही, कारण आपल्याला प्रत्यय हवा आहे. आणि खरं. प्रत्यय त्याच वेळेला येतो, ज्यावेळेला व्यत्यय येणं बंद होतं. व्यवसाय करतो म्हणजे अर्थार्जन आहेच आहे. मग ते कुणाला हजारात होतं, कुणाला लाखात होतं, कुणाला करोडोत होतं, कुणाला मिलियनमध्ये होतं. पण हे अर्थार्जनचं एक लिमिट असायला हवं, जेणेकरून समाधान नावाचा जो काही एक प्रकार आहे, जर आयुष्यात तो आला, तर आयुष्य सुखकर होतं असं म्हणतात. पण हे समाधान पैशाच्या बाबतीत होत नाही, म्हणून दुःख येतं का? याविषयी काय सांगाल? मी आता काय सांगतो, मी मगाशी जसं म्हटलं तसं, की मनी हे चंचल आहे. हं. पैसा हा चंचल आहे. तो एका जागेवर कधीच स्थिर येत नाही. माझ्याकडे आला, की मी तो कोणाला तरी दिला. तो हां. कोणाला तरी कशासाठी देतो मी? कारण माझ्या गरजांची पूर्तता करायची आहे. बरोबर. त्याच्याकडे आलेला त्याच्याकडे राहतो का? तो नाही. त्याच्याहीकडे राहत नाही. कारण त्याला त्याच्या गरजांची पूर्तता करायची असते. हं. म्हणजे एका जागेवरती जे स्थिर नाही आहे, ते आपण मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. हो. अगदी जीवतोड म्हणतो तसं, की प्रयत्न करतो, रक्त आटवतो हं. आणि पैसे मिळवण्यासाठी आपण धडपड करतो. पायातले जोडे झिरजवतो आणि हां. प्रयत्न करतो, असं सगळं आपण म्हणतो. हे सगळं कळतं, पण वळत नाही. हां. काही वेळेला कळतं, वळतं, पण फळत नाही. हं. आणि का नाही फळत? त्याचं कारणच मुळामध्ये हे आहे, की आपल्याला पैसा हा दुय्यम आहे. पैसा हे केवळ एक माध्यम आहे, हं. एक साधन आहे. ते साध्य नाहीये, याची जाणीव आपल्याला कायम ठेवणं गरजेचं आहे. ओके. पैसा तर प्रत्येकाला हवा आहे. बरोबर. पैशाशिवाय काही शक्य नाहीये. पैसा नाही म्हणजे काही नाही. काय? पण याचा अर्थ असा नाहीये,
की ध्यानी मनी मनी मनी, बिकॉज इट इज रिअली व्हेरी फनी. पैसा लागतो पण गरजांची पूर्तता करण्यापुरता. बरोबर. आपण गरजेपेक्षा आणि अपेक्षेपेक्षा अवास्तव केवळ पैसा मिळवण्याचा विचार केला तर हम्म. आपल्याला दुसरं काहीच दिसणार नाहीये. बरोबर. आपण जसं म्हणतो की नाही की जसा चष्मा लावावा तसं दिसतं. हम्म. आपल्या चष्म्याच्या काचा जर का स्वच्छ असतील तर सगळं दिसणं सुद्धा आपल्याला स्वच्छच असणार आहे. आपल्याला जे काही बरोबर. दिसेल ते सगळं स्वच्छच दिसेल, सकारात्मकच दिसेल, हम्म. स्पष्ट दिसेल, शुद्ध दिसेल. पण तसं होत नाही कारण आपण चष्माच वेगळ्या रंगाचा वापरतो. आणि ज्या नजरेनं आपण बघतो, ज्या दृष्टिकोनातनं आपण बघतो, त्याप्रमाणे आपण आपलं जीवन हे तसं असावं असा विचार करायला लागतो. हो. अनेकदा असं लक्षात येतं की गरजांची पूर्तता करण्या इतपतच जर अर्थार्जन केलं हम्म. तरच आपल्याला एक स्वतंत्र असा वेळ उपलब्ध असतो. आणि मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातनं आपण जर विचार केला तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये एक स्पेस हवी असते. हा. एक मोकळी जागा ज्याला आपण बरोबर आहे. म्हणतो. ती हम्म. स्पेस म्हणजे काय आहे तर निवांतपणा हवा असतो. आपल्या स्वतःसाठी वेळ देण्याकरता आपल्याकडे स्वतंत्र असा एक वेळ उपलब्ध असणं गरजेचं असतं. हम्म. आणि त्यालाच आपण स्पेस म्हणतो. पण बरोबर. ती स्पेस कशासाठी असते कारण आपल्या अंतरंगाची आपल्याला ओळख करून घेणं, हम्म. नव्यानं काहीतरी अनुभवणं, नवी अनुभूती घेणं, नवं काहीतरी शिकणं, नवीन व्यक्तींशी संपर्क एक करणं किंवा मग इतर अन्य प्रकारे हा. आपल्याला आनंद प्राप्त करण्याचा प्रयोगशील प्रयत्न करणं. या सगळ्यामध्ये काय सामावलेलं आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे समाधान. हम्म. पण समाधान शोधण्यापेक्षा अनेक वेळेला सुख शोधलं जातं. काय हो. शोधलं जातं? सुख. सुख. आणि सुखाची व्याख्या ही पुन्हा व्यक्ती सापेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तिरूप ती वेगळी केली जाते. बरोबर. एखाद्याला बाहेर हिंडण्या फिरण्यामध्ये सुख असेल, हा. एखाद्याला कुठेतरी जाऊन खाण्यामध्ये सुख असेल, एखाद्याला नवनवीन कपडे खरेदी करून ते परिधान करण्यामध्ये आणि हिंडण्या फिरण्यामध्ये किंवा मिरवण्यामध्ये म्हणूयात आपण, बरोबर. हा. त्यामध्ये आनंद असेल, समाधान असेल. पण शेवटी हे सगळं समाधान आहे का तर ते क्षणिक आहे. हा. आंतरिक आहे का तर आंतरिक ते देखील असलं तरी तेही क्षणिक आहे. आता ह्या सगळ्याचा संबंध थेट पुन्हा कुठे मानसशास्त्राच्या अनुषंगानं मनाशी येतो. हा. कारण मनामध्ये विचार येतात. बरोबर. त्याचा तनाशी संबंध नाही आहे आणि धनाशी तर अजिबातच नाही आहे. पण हा जो क्रम आहे हा क्रमच सगळ्यात महत्वाचा आहे की ज्या ठिकाणी मन महत्वाचं आहे, मग तन महत्वाचं आहे आणि हा. तदनंतर धन महत्वाचं आहे. बरोबर. मनामध्ये आपण विचार करतो त्यामुळे विचारांची सुरुवात पहिल्यांदा करावी, मग वर्तन करावं आणि वर्तन आपण तनाने करतो आणि व्यवहार मग शेवटी करावा कारण तो धनाने करतो. अनेकदा काय होतं की व्यवहार आपण आधी करतो हम्म. त्यामुळं वर्तन करावं लागतं आणि मग विचारात पडतो. हम्म. मग हा क्रम जर का चुकला तर आपण चक्रम होतो आणि चक्रावून जातो. पण जर क्रम टिकवला तर आपण विक्रम करू शकतो, पराक्रम करू शकतो. त्यामुळे क्रम काय महत्वाचा आहे? विचार, वर्तन आणि व्यवहार. हम्म. क्रम काय महत्वाचा आहे? तर मन, तन आणि धन. ओके. तर हे 3 क्रम जितके महत्वाचे आहेत तितकेच ते क्रम आपल्या अंगीकारणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आपण अनेकदा विचार न करता वर्तन करायला लागतो आणि व्यवहार करून मोकळे पण होतो. हो. पूर्ण विचार झालेला नसतो, अर्धवट विचार असतो. आता अर्धवट म्हणजे काय तर आपण ज्याला आपण म्हणतो ना की चोहोबाजूनी विचार करणं, हा. सांगोपांग विचार करणं, चौकस बुद्धीनं विचार करणं, हा. त्रयस्थाच्या भूमिकेतनं बघून मग त्याच्यावर विचार करणं, एकांगी विचार न करणं. हा. हे म्हणजे काय आहे तर विचाराला व्यवस्थित वेळ न देणं. ओके. पण जर का विचारामध्ये आपण म्हणजे ती सुद्धा कार्यमग्नताच आहे. हा. विचारामध्ये राहून जर आपण यथायोग्य असा आपण विचार केलेला असेल तर त्या विचारांमध्ये आपल्याला ज्या वेळेला लक्षात येतं वन्स वी कम टू द कन्क्लुजन हम्म. टू टेक अ डिसिजन आफ्टर कम्प्लिटिंग द थॉट प्रोसेस हा. इट बिकम्स अ वाईज डिसिजन. म्हणजे आपण अतिशय अभ्यासपूर्वक असा सखोल आणि खोल विचार केलाय. विचार कसा? खोल पण हवा आणि सखोल पण हवा. आणि हा खोल आणि सखोल विचार झाल्यानंतर मग आपण निर्णयापर्यंत पोहोचतो आणि आपल्या लक्षात येतं की आता आपण अंतिम निर्णयापर्यंत आलेलो आहोत. सर्व काही यथायोग्य व्यवस्थित आहे असं जाणवत आहे, दिसत आहे, हम्म. स्पष्ट होत आहे. आता अंतिम निर्णय घ्यायला हरकत नाही. आणि मग निर्णय घेतला आणि त्या अनुषंगानं जर आपण
आपलं वर्तन केलं आणि मग जर व्यवहार केला तर चिंता करण्याची गरज नसते. कारण त्या विचारांमध्ये आपलं चिंतन सामावलेलं असतं. हां. आणि ज्यावेळेला आपण चिंतनाचा विषय करतो, त्यावेळेला त्या चिंतनामध्ये स्वामींची कृपा आणि त्यांची जोड ही असतेच असते. त्यामुळे आधी आपण विचार करावा, मग वर्तन करावं आणि नंतरच व्यवहार करावा. हा क्रम बदलू नये. आधी मनाचा विचार करावा, मग तनाचा करावा आणि नंतरच धनाचा विचार करावा. कारण हा क्रम सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आणि कित्येक वेळेला धनाचा विचार प्राधान्यानं केला जातो. हो. व्यवहार आधीच केला जातो. पैशाच्याच मागे आपण पळत राहतो. कारण पैसा हेच आपलं ध्येय आणि उद्दिष्ट वाटतं. यावर्षी 50,00,000 मिळाले. आता पुढच्या वर्षी मला 50 कोटी कसे मिळतील? हां. त्याच्या पुढच्या वर्षी मला 500 कोटी मिळतील. फक्त शून्य वाढत जात आहेत. पण बरोबर. ह्या शून्यांमध्ये आपलं अंतर्मन जे आहे, ते जिथे ध्यानाच्या अवस्थेत पोहोचण्यासाठी जे शून्यात बघायचं आहे, हां. ते बघायला आपल्याला वेळच मिळत नाही. ती सवड मिळत नाही, ती आवड निर्माण होत नाही. तोपर्यंत आपण त्याची निवड करत नाही आणि मग ती परवड ठरतच नाही. तर आपल्याला काय त्याच्यासाठी सवड ही काढणं गरजेचं आहे. स्वतः आधी जाणून ताडून घेतलं पाहिजे. जाणून घेतलं पाहिजे, ताडून घेतलं पाहिजे, की मला विचार करायचा आहे, की मला माझं भवितव्य हे उज्ज्वल व्हायला हवंय का उद्ध्वस्त व्हायला हवंय? हां. पैसा आज आहे तर उद्या नाही. बिकॉज यू नेव्हर नो व्हॉट इज बरोबर. गोइंग टू हॅपन इन द नेक्स्ट मोमेंट. नंतरच्या क्षणाला देखील काय होणार आहे माहिती नाहीये माहिती. आपल्याला. मग ज्या गोष्टी शाश्वत नाहीये, ज्याची शाश्वती नाहीये, त्याच्या मागे पळण्याला काय अर्थ आहे? बरोबर. पण स्वामींचं अस्तित्व हे शाश्वत आहे. ते आश्वस्त करतायत. त्याची शाश्वती आहे. तिथं त्यामुळं आपण अस्वस्थ कधीच होऊ शकत नाही. आणि त्याचा विचार हा आपल्याला प्राधान्यानं, प्रामुख्यानं आणि प्राबल्यानं करायला पाहिजे. आता आपण कुटुंब, व्यवसाय आणि अध्यात्माचा समतोल यावरती आपण चर्चा करतोय. पण व्यवसाय करताना किंवा कुटुंबामध्ये सुद्धा वाद-विवाद होतात. मग या सगळ्या प्रकरणातून बाहेर येण्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या काय मदत होऊ शकते? आता व्यवहार आणि नातं हे सर्वात प्रथम एका तराजूत तोलायचं नाही, हं. हे लक्षात घेतलं पाहिजे. हां. अनेकदा काय होतं, नातं आणि व्यवहार हा एका तराजूत तोलला जातो आणि मगच त्याविषयी बोललं जातं. बरोबर. आपले बोलला जाणारे शब्द हे सुद्धा शस्त्र ठरू शकतात हं. आणि अनेकदा विसंवादानंच वाद निर्माण होतात. पण त्याची जागा जर संवादानं घेतली, आपण जर का समजून देण्यापेक्षा समजून घेण्याच्या दृष्टिकोनातनं एकमेकांशी संवाद केला, संबंध ठेवले, तर ही समस्या निर्माणच होत नाही आणि जरी समस्या निर्माण झाली, तरी त्यातही समाधान प्राप्त होऊ शकतं. आपण ज्यावेळेला प्रत्येक गोष्टीकडे व्यवहाराच्याच दृष्टिकोनातनं बघतो, हं. त्यावेळेला त्यामध्ये विसंवाद व्हायला सुरुवात होते. मग एक साधंसं उदाहरण आपण घेऊयात. हां. इथं आपण व्यक्तिगत काही बोलत नाही आहोत. हां. कुठल्या एका विशिष्ट मुद्द्यावरती आपण रोष हां. त्याच्यावरती ठेवत नाही आहोत. परंतु तरी देखील एक प्रातिनिधिक स्वरूपातलं उदाहरण म्हणून, की एखादी मुलगी ज्यावेळेला एखाद्या घरामध्ये नवी नवरी बनवून येते, त्यावेळेला ती तिच्या कौटुंबिक अनुभूती जे काही आहेत, तिचं जे काही जीवनमान आहे, ते सगळं तिच्या अंगवळणी पडलेलं असतं. ती ते हां. घेऊन इथे येत असते. मग नव्या घरी आल्यानंतर ते जीवनमान कसं असेल? तिथली वास्तविकता काय असेल? तिथे तिला कशा पद्धतीने जुळवून घ्यायला लागेल किंवा इतर मंडळी तिथले तिच्याशी कसे जुळवून घेतील, या हां. सगळ्या गोष्टीची कल्पना येणं हे सहज साध्य होतं सुरुवातीला असं नाही आणि तितकं ते सोपंही ठरत नाही. बरोबर. आणि हे अनेकांच्या बाबतीत काय जवळ-जवळ सगळ्यांच्याच बाबतीत होतं म्हटलं तर काही गैर ठरणार नाही. हं. मग तो विवाह हा नियोजित असू देत, पूर्वनियोजित असू देत किंवा प्रेमविवाह असू देत. शेवटी निवासाचं स्थान बदललं, राहतं घर बदललं, माणसं बदलली, परिवार बदलला, की त्यात बदल हे घडणारच. हे तर क्रमप्राप्त आहे. मग अशा वेळेला येणाऱ्या नव्या वधूला, नवरीला आपण जर आपली कन्या मानली हं. आणि तिच्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि तीही आपल्याच परिवारातली एक घटक म्हणून आलेली आहे, हे जर का त्या राहत्या घरातल्या प्रत्येक सदस्याने समजून घेतलं हां. आणि तिने देखील असं जर का लक्षात घेतलं, की मी ज्या घरात जाणार आहे तिथली आधी काय परिस्थिती आहे ही आपण आधी माहिती करून घेऊ, ही आधी जाणून घेऊ.
तिथे आपण स्वतः कसे ऍडजस्ट होऊ शकतो त्या दृष्टिकोनातनं आपण प्रयोगशील प्रयत्न करू. हां. त्यावेळेला दोन्ही ठिकाणून त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. परंतु ह्यामध्ये समजा असं झालं, की तिला काही महागड्या वस्तू घेण्याची सवय पूर्वीपासून आहे हां. आणि तिने काही वस्तू पटकन मागवल्या हां. आणि त्या जर का या नव्या घरामध्ये त्यांना योग्य वाटल्या नाहीत, तर निश्चितच काय होणार आहे? तिथं विसंवाद होणार आहे. मग हा विसंवाद होत असताना त्याच्या मागचं मूळ कारण काय असणार आहे? तर मागवलेल्या वस्तूंच्या किमती. हां. म्हणजे ज्या घरात ती सून म्हणून आली आहे, ते घर की ज्या ठिकाणी ते अतिशय आवश्यक आणि गरजांच्याच वस्तू आणि मोजक्याच किमतींच्या वापरायची त्यांना सवय आहे. कारण तसंच त्यांचं जीवनमान आहे. पण नववधू जी येतीये, तिला मात्र थोड्याशा उच्च प्रतीच्या आणि महागड्या वस्तू वापरायची सवय असल्यामुळे स्वाभाविकच ती ज्या वस्तू मागवते त्याच्या किमती खूपच जास्त असतात आणि हे त्या घरातल्या सदस्यांना जर मान्य झालं नाही, तर केवळ त्या अर्थकारणामुळं त्यांच्यामध्ये विसंवाद सुरू होतात. हां. कारण का तर तिथे पुन्हा पैशाचा विषय येतो, की "अगं तू 5,000ला जी वस्तू घेतली, ती आम्ही ₹50त घेतोय." हं. म्हणजे थोडक्यात काय झालं, की कुटुंबातील आपापसातलं जे नातेसंबंध आहे, तिथे व्यवहारमध्ये आला. हां. कारण व्यावहारिक गोष्टींवरती चर्चा सुरू झाली. बरोबर. पण मग त्यामध्ये एकमेकांना समजून देणं, यापेक्षा समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. हं. आणि प्रत्येक बाबतीमध्ये किंवा त्या येणाऱ्या नववधूंनी सुद्धा, की मी हे असं काही इतकं असं वापरत नाही. मला हे एवढं असं किरकोळ चालत नाही. मी ह्याच ब्रँड वापरते, हेच प्रॉडक्ट वापरते, ह्याच वस्तू वापरते. असं तिनं देखील म्हणणं कितपत संयुक्तिक आहे, याचा तिने गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. हे प्रातिनिधिक स्वरूपातलं उदाहरण आहे. याचा संदर्भ आणि साधर्म्य कुठेही कोणीही जोडण्याचा चुकूनही प्रयत्न करू नये. केवळ एक उदाहरणादाखल हे आपल्याला माहीत असावं आणि आपल्या विषयाला अनुसरून आहे हां. म्हणून मी प्रातिनिधिक स्वरूपात ते सांगितलं. पण मुळात विसंवादाला सुरुवात झाली कुठून? तर त्या किमतीवरून. बरोबर. आणि किंमत जिथे येते तिथे काय अर्थ आला? व्यवहार आला. बरोबर. म्हणजेच काय? पैसा आला. हं. म्हणजेच काय झालं? तर नातं संबंध हे त्या पैशामुळं, त्या अर्थकारणामुळं, त्या वस्तूंच्या किमतीमुळं बिघडण्याची शक्यता निर्माण झाली. ते कारणीभूत ठरले. मग असं जर होत असेल तर ते कितपत योग्य आहे? याचं भान राखणं प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचं हे कर्तव्य असल्याचं आणि जबाबदारी असल्याचं त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला एकच महत्वाचं आहे, की साधनेत असणारा माणूस शक्यतोवर साधं राहण्याचा प्रयत्न करतो. कारण तो साधक म्हणून राहण्याचा प्रयत्न करतो. त्याला दुसरं काही साधण्याचा हेतू नसतो. तो साधा असणार आहे, तो साधक असणार आहे, तो साधनेत असणार आहे. त्याच्या माध्यमातनं सद्गुरूंना जे साधायचं आहे ते सद्गुरू साधत येईल याचा त्याच्या मनावरती पूर्ण विश्वास आहे. सद्गुरूंवरती त्याचा पूर्ण विश्वास आहे. आणि असं असल्याकारणाने मला असं वाटतं, की तिथं खऱ्या अर्थानं तुमचं अंतर्मन जे आहे ते एकमेकांशी जोडलेलं असणं हे गरजेचं आहे. मी आत्तांत लग्नाविषयीचा संदर्भ दिला. तर लग्न होण्यापेक्षा संलग्न होणं महत्वाचं आहे. आणि संलग्नता ही आंतरिक, मानसिक आणि अंतरात्म्याची असावी लागते. ती केवळ पैशाच्या माध्यमातून जोडली जात नाहीये. आपण गुंतवणुकीचा विचार करतो, पण ती गुंतवणूक केवळ आर्थिकच असते का? तर असं नाही आहे. नात्यातील गुंतवणूक सुद्धा अत्यंत महत्वाची असते आणि ह्याचा जाणीवपूर्वक, अभ्यासपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण पैसा जपायला जातो आणि नाती बिघडतात, बिनसतात. पण जर नाती जपायला गेलो तर कदाचित पैसा आपल्या हाती लागणार नाही. तर आपण प्राधान्य आपल्या नात्याला द्यायला हवं. कारण नात्यांमुळं पैसा मिळू शकेल, पण पैशामुळं नाती मिळणार नाहीत. आणि जरी नाती मिळाली तरी आपल्याकडे पैसा असेपर्यंतच ती नाती टिकून राहतील. पैसा संपला तर नाती पण संपुष्टात येतील. त्यामुळे आपल्याला हे प्रथमतः भान राखणं गरजेचं आहे, की नातं आणि व्यवहार हा एका तराजूत तोलायचा नाही, त्याविषयी काही बोलायचं नाही. आता समजा व्यवसाय एखादा व्यक्ती करतोय आणि व्यवसायात नुकसान होतंय. तर मग हे नुकसान कुठल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे? म्हणजे पहिलं म्हणजे कर्म काहीतरी चूक केली आहे म्हणून झालंय? का चुकीचा निर्णय घेतलाय? का तो व्यवहार करतानाची वेळ चुकीची होती? तर हे कुठल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे? आपण आत्ताच विचार, वर्तन आणि व्यवहार हां. याच्यावरती चर्चा केली. हां.
ज्याच्यामध्ये मन, तन आणि धन हा हं, क्रम आपण बघितला. हं, कुठलाही व्यवहार करताना जर तो आधी करायला सुरुवात केली आणि जर का तो चुकीचा आहे असं लक्षात आलं, हं, तर त्या अनुषंगानं आपल्याला वर्तन करावं लागतं आणि मग शेवटी आपण डोक्याला हात लावून बसतो आणि विचारात पडतो. हं, ह्याचं कारण का? तर आपला खोल आणि सखोल अभ्यास झालेला नसतो. हं, कुठलाही व्यवहार करत असताना मग ती ज्या व्यवहार करण्यासाठी आपल्या समोरची व्यक्ती आहे, ती व्यक्ती कशी आहे? त्या व्यक्तीची पार्श्वभूमी कशी आहे? हं, व्यवसाय करण्याची आणि त्याबरोबर व्यवहार करण्याची त्यांची पद्धत कशी आहे? हं. या सगळ्याचा आपण जोपर्यंत अभ्यास सखोल आणि खोल करत नाही, त्याचा आढावा घेत नाही, तोपर्यंत व्यवहाराला सुरुवात करणं हेच मुळात चुकीचं ठरतं. ओके. आपण पूर्णपणे खात्रीलायकरित्या ज्यावेळेला विचाराअंती असा निर्णय घेतो, हं, की आता आपल्याला पुढे जायला हरकत नाही, हं. त्यावेळेला ते केलं तर काही गैर ठरत नाही. कारण आपला अभ्यासात आपण कुठे कमी पडलेलो नसतो. हां. आपला अभ्यास पूर्ण झालेला असतो आणि अभ्यास करताना कोणताही व्यवहार मग तो ₹500 चा असेल, हां. 5,000 चा असेल, नाही तर 5 कोटीचा असेल. रक्कम हा काही विषय त्यातला फारसा महत्त्वाचा नाही, तो गौण आहे तसा बघितलं तर. बरोबर. पण तरी देखील त्या व्यक्तीच्या संदर्भात अन्य इतरांकडून कोणाकडनं काही माहिती मिळते का? हां, की ती व्यक्ती व्यवहाराला कशी आहे? मी असा-असा हा व्यवहार करतोय, तर तो व्यवहार हा कितपत करणं योग्य ठरेल? हां. आज मार्केटमध्ये डिमांड कशाची आहे? हं, त्याच्यावरती आपली कमांड आहे का? हे देखील बघणं गरजेचं आहे. व्यवसायामध्ये अनेकदा असं होतं, की स्वतःची बुद्धिबळ खेळण्याची क्षमता असणारे सुद्धा चुकीच्या निर्णयामुळं हां. हे सापशिडी खेळत बसतात. हं. सापशिडी म्हणजे यश आलं, शिडीवर चढले आणि अपयश आलं, सापाच्या तोंडी खाली घसरले. बरोबर. हो. क्षमता असूनही, ॲबिलिटी असूनही, त्या ॲबिलिटीच्या जोरावर त्यांनी ॲसेट्स बनवण्याच्या ऐवजी विचार पूर्ण न केल्यामुळं, तो विचार परिपूर्ण न ठरल्यामुळं त्यांना अपयश येतं हं. आणि त्या ॲबिलिटीची लायबिलिटी होते. ओके. ॲबिलिटीची लायबिलिटी झाली, की तुम्ही वागायचं कसं, बोलायचं कसं आणि जगायचं कसं, हे मग इतर लोकं ठरवायला लागतात. त्यामुळे आपण सर्वप्रथम कोणत्याही व्यवहाराच्या अगोदर खोल आणि सखोल विचार करणं, तो व्यवहार होण्यापूर्वी संबंधितांबद्दल आपण माहिती मिळवणं, त्याबरोबरीनं आपण करत असलेला व्यवहार हा खरंच संयुक्तिक आणि आपल्याला फलदायी आणि यशदायी ठरेल का, याचा विचार करणं. कारण अनेकदा असंच दिसून आलंय, की आपण आभासामुळं तिकडे वळालो, पण हां. अभ्यास कमी पडला. म्हणजे आपण ग्लॅमरला महत्त्व दिलं, पण ग्रामरचा आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याचा हां. विसर आपल्याला पडला. आणि ग्रामर कशात आहे? तर अभ्यासात आहे. आणि ग्लॅमर कशात आहे? तर त्या व्यवसायाच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशामध्ये आहे. हं. आपण आकड्यात अडकतो, की ज्याच्यामध्ये ग्लॅमर असतं, पण अक्षरामध्ये जर रममाण झालो, तर त्यात ग्रामर असतं. हं. त्यामुळं स्वामींचं नाम घेताना किती जपमाळा केल्या, अशा आकड्यांमध्ये न अडकण्यापेक्षा स्वामींचा जप चालू ठेवायचा. कारण त्या जपामध्ये अक्षरं आहेत, शब्द हां. आहेत आणि त्यामध्येच ग्रामर आहेत. आणि स्वामी काय म्हणतायत, "तू जर का जप केलास म्हणजे तू जपलंस, तू जर का जपलंस, तर मी तुला जपलंस म्हणून समज." स्वामी ओके. आपण जपण्याचं काम नाही करायचं, जपण्याचं काम करायचं. ओके. स्वामी आपल्याला जपण्याचं काम करतात. आणि हा सिद्धांत ज्यावेळेला आपल्याला लक्षात येईल, त्यावेळेला आपली निष्ठा वाढत जाते. आपला आत्मविश्वास हं. हाही दृढ होत जातो. व्यवसायामध्ये आणि व्यवसाय करत असताना आपण वृद्ध जरी झालो, तरी व्यवसायाची वृद्धी होत जाते आणि तो हं. वृद्धिंगत होत राहतो. पण याच्यासाठी आपण सुरुवातीला बघितलं तसं, की विचार सखोल व्हायला हवा. त्याचं अतिशय सखोल म्हणजे काय? तर निरीक्षणाच्या माध्यमातून. हां. निरीक्षण करून झालं, की आपण सोडून द्यायचं असं नाहीये. त्याचं परीक्षण लिहून काढायचं. त्याचं समीक्षण करायचं म्हणजे केलेल्या विचारांचं जे काही आपण लिहून काढलेलं आहे, त्याची चिरफाड झाली पाहिजे. हां. त्यात रिसर्च करायचा, नुसता सर्च करायचा नाही. आणि ज्यावेळेला आपल्याला खात्री पटतीये, की हे आपल्याला फलदायी ठरेल, हे फलद्रूप ठरेल, त्यावेळेला आपण मग मार्गस्थ व्हायचं. तोपर्यंत ओके.
केवळ ग्रहस्थ म्हणून आणि त्रयस्थ म्हणून त्याच्याकडे बघायचं. अंतिम निर्णय घ्यायचा नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता समजा घरात किंवा व्यवसायात निगेटिव्हिटी वाटत असेल, नकारात्मकता वाटते, मग जर ह्याची तीव्रता जर कमी करायची असेल, तर आध्यात्मिकदृष्ट्या काय करायला पाहिजे? नकारात्मकता ही खरं तर वातावरणात नंतर निर्माण होते. सुरुवातीला ती आपल्या अंतरंगामध्ये, अंतर्मनामध्ये, अंतरात्म्यामध्ये निर्माण होते. आता अंतरात्मा निगेटिव्ह कधीच नसतो. पण अंतर्मनामुळं तो नकारात्मक झाल्यासारखं आपल्याला जाणवायला लागतं, भासायला लागतं, वाटायला लागतं. ओके. आणि तो खरं तर भास असतो. हं. जे भासतं त्याला आपण भास म्हणतो. म्हणून त्याला हो. भासतं असं म्हणतो आपण. बरोबर. कारण ते आभासी आहे. शाश्वत नाही आहे. हं. शाश्वत काय आहे? तर साधना शाश्वत आहे. आणि मग जर साधनेत आपण राहिलो, तर नकारात्मक विचारांना थाराच नाही ना. हं. कारण आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातनं आपल्या अंतर्मनामध्ये साधारणपणे 24,000 पासून ते 74,000 पर्यंत, 25,000 पासून हो. 75,000 पर्यंत विविध विषयांशी संबंधित आणि निगडीत असे विचार मनामध्ये येत असतात. हं. ज्या विचारांचा आपल्या आयुष्याशी, जीवनाशी, आपल्या परिवाराशी, कुटुंबाशी, व्यवसायाशी, व्यवहाराशी संबंध असतोच असं हं. नाही. बरोबर. पूर्णपणे असतोच असं नाहीये. हं. पण जर का असे निरर्थक विचार आपल्या मनामध्ये सातत्याने येत राहिले, की जे विकल्पांचे असतात हं. आणि ज्यावेळेला विकल्प मनामध्ये येतात, त्यावेळेला आपले संकल्प सिद्धीस जात नाहीत. विकल्प आले, की हां. संकल्प सिद्धीस जात नाहीत. आपल्याला संकल्प सिद्धीस जाण्यासाठी विकल्पांना दूर करणं आणि विकल्प दूर करणं म्हणजेच काय, की अतिविचार थांबवणं. कारण अतिविचार देखील आपल्या मानसिकतेवरती तणाव निर्माण करतात आणि हं. शरीरावरती ताण निर्माण करतात. तर शारीरिक ताण दूर करण्यासाठी, मानसिक तणाव दूर करण्यासाठी, तणावमुक्तीसाठी आपण सकारात्मक विचार करण्यासाठी म्हणून आपण नामसाधना ही सातत्याने चालू ठेवली पाहिजे. आणि नामसाधनेत राहिल्यानंतर अन्य विचारांसाठी आपल्याला वेळच मिळणार नाही. म्हणजे मनात नाम असणं आणि नामात मन रमलेलं असणं हेच सगळं महत्वाचं आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आपण त्यात रममाण होतो आहोत. हां. नुसतं नामात मन रमलंय असं नाहीये, तर आपण रममाण झालेलो आहोत. आपण अंतर्मुख झालेलो आहोत. आपले अंतर्भाव आणि अंतर्भावचित्ती ज्या आहेत, भाववृत्ती ज्या आहेत, या सगळ्या सक्रिय आणि जागृत झालेल्या आहेत आणि त्या सद्गुरूंच्या, स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित झालेल्या आहेत. आणि त्यावेळेला आपण लीन होतो आणि एकदा का लीन झालो, की तल्लीन होतो आणि तल्लीन झालो, की अंतरंगी क्लीन होतो. हां. पुन्हा मलिन होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अंतरंगी क्लीन होणं म्हणजे काय? तर इनर क्लिन्झिंग होणं. आणि हां. इनर क्लिन्झिंग कशाचं होतं? तर निगेटिव्ह आस्पेक्ट्स सगळे निघून जातात. हं. सी वी कीप ऑन ड्रेनिंग अवर ब्रेन बाय हां. चॅन्टिंग स्वामी नाम. स्वामींचा नामस्मरणामधनं, त्या चॅन्टिंगमधनं आपण काय करतो, तर आपल्या ब्रेनला ड्रेन करत जातो. बरोबर. हो. अनावश्यक बाबींचा विचार करणं खंडित होतं. कारण आपण स्वामींच्या जवळ ओढले जातो. हां. नामस्मरणाच्या माध्यमातनं अध्यात्माच्या दिशेने मार्गस्थ होतो आणि ते होतो त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपण या नकारात्मकतेपासून दूर होतो. वादविवादापासून, विसंवादापासून दूर होतो. प्रत्येकाशी आपापसातले संबंध हे अतिशय चांगले व्हायला लागतात. ते प्रेमळ होतात. प्रेमाचा हां. ओलावा आपल्याला जाणवायला लागतो. कारण पैशापेक्षा प्रेम हे श्रेष्ठ समजलं जातं. आपण बुद्धी आपल्याला जास्त प्रगल्भ आपली होत जाते. वैचारिक क्षमता ही देखील आपली वाढत जाते. आणि हे सगळं कशामुळे साध्य होतं? कारण आपण आत्मकेंद्रित होतो. आपला हं. आत्मविश्वास वाढीस लागतो. आपला आत्मविश्वास वाढला आणि त्याचबरोबरीनं आपलं निरीक्षण वाढलं, की निश्चितपणे आपला अभ्यास हा अतिशय चांगला व्हायला सुरुवात होते. आणि ह्यात आपण आत्मनिर्भर होतो. आपण आत्मनिर्भर झालो, की सक्षम होतो आणि सक्षम होण्यासाठी समक्ष त्यात सहभागी हां. व्हावं लागतं. आणि सक्षम एकदा झाला माणूस, की त्याला बाकी गोष्टींची काही गरज पडत नाही. कारण तो ते सगळं स्वतः अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. अनेक वेळेला हा विचार येतो, की बाकीच्यांच्या बाबतीत असं घडत नाही, पण माझ्याच बाबतीत का? हां. व्यवसायामध्ये आणि व्यवहारामध्ये मी सगळं काही करतोय, पण तरी देखील व्यवहारात मला नुकसान होतंय. हं. आर्थिक फटके बसतायत, ते सहन करायला लागतायत. एकीकडे कर्जाची ओझी आहेत.
कुटुंबाचं बोजा आहे आणि शिवाय मला नवं काहीतरी करण्याची आज गरज आहे, पण त्या ठिकाणी स्पर्धा आहे. मग ह्यात मी नेमकं काय करायला हवं? तर या सगळ्यांचा विचार हा करण्याच्या ऐवजी मला अगदी स्पष्टपणे असं सांगावसं वाटतंय, की हे तर सगळं होणार आहे, हे तर आपल्याला लक्षात घ्यायलाच हवंय. पण त्याकडे आपण आव्हानं म्हणून न बघता संधी म्हणून बघावं. कारण आपण स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो. हां. वी डोंट नीड टू प्रूव्ह एनिथिंग, बट वी कॅन इम्प्रूव्ह अवरसेल्व्हज. म्हणजे आपल्याला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी नाही, तर इम्प्रूव्ह करण्यासाठी या सगळ्या परीक्षांमधनं आपण पुढे जाणं हे शक्य होऊ शकतं. हां. पहिलीच्या वर्गामध्ये विद्यार्थी ज्यावेळेला प्रवेश घेतो, त्यावेळेला त्याच्यासाठी त्यावेळची परीक्षा ही अवघडच असते. हां. परंतु ज्यावेळेला एखादा विद्यार्थी ही त्याच्या पदव्युत्तर पदवीची किंवा पी-एच-डीची परीक्षा देतो, त्यावेळेला त्याहीसाठी ती खूप टफ वाटत असते. हो. पण याचा अर्थच मुळात काय आहे, की त्यालाच परीक्षा म्हणतात. हां. आणि त्या परीक्षेत आपण यश संपादन करण्यासाठी आपला जर का अभ्यास परिपूर्णतेनं जर झालेला असेल, तर यशापेक्षा दुसरं काहीच मिळणार नाही आहे. हं. आणि ते द्यायला तरच महाराज बसलेले आहेत, बरोबर. की ते यशच देणार, दुसरं काहीच देणार नाहीत. आणि एकदा यश मिळालं, की बाकी कशाची गरजच नाही. कारण एकदा यश आलं, की तुमच्या पायाशी सगळंच येतं. तुम्ही ग्लॅमरच्या मागे पळण्यापेक्षा तुम्हाला जर का ग्रामर अवगत झालं, हां. ज्याची डिमांड आहे त्याच्यावरती तर तुमची कमांड असली, तर तुम्हाला रिमांड घेण्याची वेळच येत नाही. हां. कारण सगळ्या गोष्टी तुमच्या पायाशी येतात हो. बरोबर. सगळं काही तुमच्या जवळ येतं. तुम्हाला काही मिळवण्यासाठी कुठं जावं लागत नाही. आणि म्हणूनच स्वामींच्या बाबतीत काय म्हणतात, की अशक्य ही शक्य करतील स्वामी. करतात स्वामी. हो. करतील हा शब्द सुद्धा भविष्यातला आहे. हां. म्हणजे ते करतील या आशेवर नाही आपण बसायचं. हां. ते करतायत, आजही करतायत. यालाच अफर्मेटिव्ह म्हणतात. ओह! अफर्मेशन कशासाठी म्हणायचं? कारण ते अफर्मेशन आहे, की आत्ताही करतायत महाराज. हं. पुढे तर करतच राहणार आहेत. करेक्ट. तर त्यामुळं अशक्य ही शक्य करतात स्वामी. आणि ते करतायत याची खात्री आपल्याला एकदा पाटली. हा श्रद्धेचा भाग नाही. इथं विश्वास असायची गरज नाही. कारण महाराज रोकडी प्रचिती देतात. हां. आणि ही रोकडी प्रचितीच मुळी खरं तर आपल्याला प्रेरणा देते. आपल्याला उपकृत करते. आपला उत्साह वाढते. आपण उल्लसित राहतो. आणि त्याच उत्साहानं प्रत्येक क्षण आपण उत्सवासारखा साजरा करायला लागतो. हां. म्हणजे उत्साह वाढत गेला, की प्रत्येक क्षणाला सुद्धा आपण उत्सव समजायला लागतो. करेक्ट. आणि ही कृपा महाराजांची असते. कृपा नुसती एकदा झाली आणि थांबलं, असं महाराज करत नाही. ती तुमच्यावरती कृपावृष्टी होत राहते. हां. आणि ज्यावेळेला कृपावृष्टी होत राहते, त्यावेळेला आपल्याला सृष्टी बघण्याची नवी दृष्टी प्राप्त होत राहते. मग आपली नजर जरी कमजोर झाली, तरी फरक पडत नाही. कारण आपल्याला दृष्टी प्राप्त झालेली आहे. आणि ती दृष्टी काय निर्माण करते? तर आपला दृष्टिकोन निर्माण करते. आपली नजर जरी कमजोर झाली, तरी नजरेनं बघण्याची गरज पडत नाही. आणि आपण नेहमी म्हणतो, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. पण हे का फसगत होते? कारण आपण नजरेने बघतोय. आणि महाराजांकडनं मिळालेल्या दृष्टीने एकदा बघायला सुरुवात झाली, की ही सृष्टी कशी आहे हे आपल्याला जाणवायला लागतं, कळायला लागतं. आणि ते का? तर त्यातनं आपला दृष्टिकोन तयार होतो. पण हा दृष्टिकोन जितका महत्वाचा आहे, तितकाच तो दृष्टिकोन देतो, तो देखील महत्वाचा आहे. आणि तो कोण आहे? तर माझा स्वामी राया आहे. हां. दृष्टिकोन जितका माझा महत्वाचा वाटतो मला, तितका तो दृष्टी देणारा कोण आहे? हं. तो देखील महत्वाचा आहे. म्हणून मी स्वामीच्या चरणी लीन होणं, तल्लीन होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ओके. तुम्ही आत्ता मगाशी बोलताना उल्लेख केला, की एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असं होतं, की प्रत्येक वेळी अपयश येतं आणि त्याला असं वाटतं, हे माझ्या बाबतीतच का होतंय? तसंच समजा व्यवसाय असेल, तर व्यवसायात वाढ होत नसेल, सतत असे प्रॉब्लेम्स येत असतील, तर आध्यात्मिकदृष्ट्या हे कुठले संकेत मानायला पाहिजेत? मी आध्यात्मिकदृष्ट्या ह्याच्यात काही वेगळे संकेत नसतात. हां. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, हे सगळे आपल्या मनांचेच खेळ असतात. ओके. आता आपल्या अंतरंगामध्ये अशी मनं सारखी सक्रिय असतात. आपण अनेकदा म्हणतो, माझी 2 मनं आहेत. एक मन असं म्हणतं, दुसरं मन तसं म्हणतं. हो. 2 मनं आहेत हे आपल्याला कळलंय ना. हं. मग एका मनाने नामस्मरण चालू ठेवलं आणि दुसऱ्या मनाने जर आपलं काम चालू ठेवलं, हां.
तर काही बिघडणार आहे का? नाही. पण आपण तसं करतोच असं नाही. आणखीन एक गोष्ट, माझ्याच बाबतीत का? असं आपल्या भारताच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर साधारणपणे 140 ते 150 कोटी लोकसंख्या आहे हं. आणि जवळ-जवळ 100% लोकांना हेच वाटत असतं, हो, हो. की बरोबर. माझ्याच बाबतीत का? हां. मग तो धनाधिपती जरी असला, तरी त्याला असं वाटत असतं, की हे माझ्याच बाबतीत का? हं. माझ्याकडे पैसा आहे, पण समाधान नाही हो. हां. मला रात्री काही शांत झोप लागत नाही हो. म्हणजे काय झालं, की चिंता कोणाला नाही आहे, सगळ्यांनाच आहे. हां. आणि कोणाला सगळ्यांना आहे, तर जे चिंतन करत नाहीयेत त्या सगळ्यांना आहे. जे बरोबर. चिंतन करतात त्यांना चिंता नाहीच आहेत, कारण त्यांची चिंता या संपुष्टात येतात. हं. आणि त्या संपुष्टात आलेल्या चिंतांमुळं तुमच्यात वितुष्ट येत नाही, पण स्वामी समर्थ तुम्हाला संतुष्ट करतात. हां. स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात तुम्हाला संतुष्टी देतात. ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळं माझ्याच बाबतीत का हा विचार करणं सर्वात प्रथम पहिल्यांदा थांबवणं गरजेचं आहे. मानसशास्त्रीय दृष्ट्या. कारण हे हां. सगळ्यांच्याच बाबतीत घडत असतं, कमी अधिक प्रमाणात. हां. आपल्याला माहिती आहे, की आपण नेहमी असं म्हणतो, दुरून डोंगर साजरे. साजरे. म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य खूप आपल्याला चांगलं वाटत असतं, पण तोही काही ना काहीतरी विवंचना, वेदना, समस्या घेऊनच जगत असतो. वी आर सेलिंग फ्रॉम द सेम बोट असं म्हटलं जातं, बरोबर. की आपण सगळे सहप्रवासी आहोत. आपल्या सगळ्यांचे अनुभव एकसारखेच असणार आहेत, काही वेगळे असणार नाही आहेत. तर स्वामींच्या बाबतीत स्वामी हेच सांगतात, की तू हेतू लक्षात घे. हे तू हां. लक्षात घे. आपण हेतूच विसरून जातो मुळामध्ये. हे हं. करण्याच्या मागचं कारणच विसरून जातो आणि आपण भरकटतो. स्वामी बरोबर. ज्यावेळेला आपण माऊली म्हणतो, हां. ती माऊली आपल्याला का भावली? कारण तिची कृपा सावली आपल्याला मिळाली आणि मग ती सावली मिळाली तर आपण अवली होणार नाही का? आपण अवलिया होणार नाही का? तर नक्की होणार. पण त्यासाठी स्वामी आपलं बोट धरायला पुढे येतायत. हं. आपण स्वामींचं बोट हातात धरतोय. स्वामी आपल्याला थोडेसे पुढे घेऊन जातायत आणि आपण बोट सोडून पुन्हा कुठेतरी दुसरीकडे जातोय. हं. स्वामींचा हात सोडून आपण दुसरीकडे कुठेतरी जातोय. स्वामी म्हणताय, "अरे तुला मी घेऊन चाललोय योग्य दिशेने, योग्य मार्गाने. ते तुझं यश देणारा मार्ग आहे तो. तू या मार्गाने जा ना." तर हां. ते आपल्याला पटत नाही. आपण ते ऐकत नाही आणि आपण भलत्या दिशेने जायला लागतो. मग दिशा चुकली की दुर्दशा होते. पण दिशा जर का योग्य झाली तर गती मिळते. गती मिळाली तर प्रगती होते आणि प्रगती मिळाली तर मग मागे वळून बघण्याची गरजच पडत नाही. कारण हां. सगळीच पानं इतिहासामध्ये केवळ नोंदली जातात हां. आणि त्या इतिहासाची नोंद ही केवळ पुस्तकांपुरतीच मर्यादित राहते. कारण पुन्हा आयुष्यामध्ये अशा घटना आणि घडामोडी करण्याचं कारणच नसतं. हां. त्यामुळे माझ्याच बाबतीत का हा विचार पहिल्यांदा काढून टाकणं हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट अपयश येणं हे इतर कोणामुळे नाही आहे. हं. आपण कित्येक वेळेला असं म्हणतो, की ती परिस्थितीच अशी होती. हां. त्यामुळे मी अपयशी ठरलो. तो माझा पार्टनर होता, त्यांनी मला फसवलं. हं. बरोबर. आम्ही भागीदारी म्हणून एकत्र आलो. त्यांनी भागी घेतली आणि मला दार दाखवलं. त्यांनी भागीदारीचा अर्थ वेगळा लावला. पण तसं नाही आहे. तिथं कुठेतरी तुमचे भेदाभेद झाली, मनभेद झाले, हं. मतभेद झाले, मतभेद झाले, मनभेद झाले आणि त्यामुळं तुमच्यात भेद निर्माण झाला आणि ती एक प्रकारची दुरी निर्माण झाली आणि कालांतराने दरी निर्माण झाली. हां. काय होतं, की दुरी निर्माण झाली तर ती कमी करणं शक्य होऊ शकतं. पण एकदा जर का दरी निर्माण झाली, हां. त्यातलं अंतर जर का वाढलं, तर ती दरी भरून काढता येत नाही, याची आपल्याला जाणीवच होत नाही. आणि ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मनामध्ये असतो तो भ्रम आणि संभ्रम. सगळ्यात मनात असते ती म्हणजे भीती आणि म्हणूनच महाराज काय म्हणतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." पण आपली भीती मात्र पाठ सोडत नाही. ती आपल्या मानगुटीवरती भूतकाळातलं भूत जसं बसून राहावं, तशी ती बसून राहते. भविष्याची आणि भवितव्याची चिंता आपण करत राहतो आणि वर्तमानातलं वर्तन मात्र बिघडवून टाकतो. हां. तर आपण वर्तनामधलं वर्तन कसं आहे, याच्याकडे लक्ष देणं, ते व्यवस्थित करणं, ते सांभाळणं, त्यामध्ये आपण सक्रिय राहणं. हं. कोणत्याही प्रकारे आपण आणखीन एक विषय मगाशी केला, की कर्माची फळं असू शकतात का? हां. कर्म या शब्दाचा अर्थ काय हो? कर मग बघ काय होतं ते. हां. कर मग बघ काय होतं ते. चांगल्या गोष्टी केल्या तर चांगल्याच घडणार आहे. हां. इंटेन्शन्स आर गुड, रिझल्ट्स आर बाउंड टू बी गुड. व्हेन बरोबर. इंटेन्शन्स आर गुड, यू आर नेव्हर इन टेन्शन्स. हं. तुमची इंटेन्शन चांगली असली तर तुम्ही करेक्ट. टेन्शन्समध्ये असायचं कारणच हं. नाही. पण कर्म कशामुळे होतं? आपल्या विचारांमुळे होतं का? तर नाही. नाही.
कर्म आपण एखाद्याच्या बाबतीत विचार केला, की ह्यानी मला फसवलंय, आता ह्याला मी मारणार. हं. हा एखाद्याचा उत्स्फूर्त मनात आलेला विचार असू शकेल. नकारात्मक विचार आहे हा. अतिशय योग्य नाहीये. हं. सामाजिकदृष्ट्या, व्यक्तिगतदृष्ट्या, परस्पर संबंधाच्या दृष्टीने तर अजिबात नाही आणि स्वामी साधक म्हणून तर बिलकुल नाही. हं. पण ज्यावेळेला तर हा विचार उफाळून येतो, त्यावेळेला ती त्याची उत्स्फूर्त आणि पहिली प्रतिक्रिया असते. पण तो त्याच्या मनात आलेला विचार असतो. ती जर प्रत्यक्ष त्यांनी कृती केली, तर ते त्याचं कर्म झालं. कर्म झालं. वाईट विचार करणं, एखाद्याच्या वाईटाचा विचार करणं, हं. एखाद्याच्या वाईटावर राहून विचार करत राहणं, हा कर्माचा भाग नाहीये. हां. कर्माचा भाग काय आहे, की त्या चुकीच्या केलेल्या विचारांना पृथ्वी स्वरूप तुम्ही साकारणं. हां. म्हणजे मारायचं एखाद्याच्या मनात आलं, की त्याला मी आता धरून बदडणार. हे केवळ मनात आलं आणि विसरून गेलो, तर हं. गोष्ट एक वेळ वेगळी. त्याला कर्माचं स्थान नाहीये. हां. पण जर प्रत्यक्ष ती कृती केली, तर मात्र तुमचं कर्म चुकीचं आहे. बरं. आणि मग त्या कर्माची फळं ही गोमटी असूच शकत नाहीत, रसाळ असूच शकत नाहीत. पण आपण कशासाठी असं करायचंय? आपण साधनेत राहावं, त्याला समजून घ्यावं, त्याच्यावरती विश्वास ठेवावा, त्याला विश्वासात घ्यावं आणि आपला श्वास आणि विश्वास हा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, हे आपण सगळ्यांनीच लक्षात घ्यावं. मग वितुष्ट आणि वाद होण्याचं कारणच नाहीये. तुम्ही मगाशी म्हणालात, की पार्टनरशिपमध्ये हे होतं, की प्रॉब्लेम्स येतात, मतभेद होतात आणि वेगळे होतात. तर सध्या नवरा-बायको दोघं एकत्र पार्टनरशिपमध्ये असतात. पण ह्यांच्यामध्ये वाद येण्यापेक्षा इगो जास्त मध्ये येतो. इगोमुळे कुठेतरी व्यवसायात नुकसान होणं, या गोष्टी व्हायला लागतात. मग समजा या इगोला जर बाजूला करायचंय, तर आध्यात्मिकदृष्ट्या काय मार्ग आहे? आणि आता काय होतं माहिती का? हे सगळे फिरून प्रश्न पुन्हा साधनेशीच येतात हो. संबंधित. साधं असणं आणि साधनेत असणं. हां. हेच साध्य असणं. आपण सधन असणं हं. याचा विचार फार न करणं. कारण सधन असणं म्हणजे माझ्याकडे भरपूर पैसा आहे. करेक्ट. आणि ज्यावेळेला पैसा येतो त्यावेळेला तो इगो त्रास द्यायला लागतो. हां. दॅट इगो शुड गो. हां. म्हणजे तो इगो गेला पाहिजे या दृष्टिकोनातनं प्रत्येकाने विचार करायचा आहे. पती-पत्नी म्हणजे आपण सहप्रवासी आहोत, हं. सहचारी आहोत. आपण पतीला आणि पत्नीला हे अर्धांगिनी पत्नीला अर्धांगिनी म्हणतायत. म्हणजे बरोबर. माझं आयुष्य हे तुझं आणि तुझं आयुष्य माझं आहे. हं. मग असं असताना जसं आपण सुरुवातीला पण मी म्हटलं, की केवळ लग्न होणं महत्वाचं नाहीये, संलग्न होणं महत्वाचं आहे. हां. दे शुड बी एबल टू गेट कनेक्टेड विथ ईच अदर इक्वली इन द बॅलन्स मॅनर. त्यांनी समतोल साधला पाहिजे. परस्परांशी असणाऱ्या नातेसंबंधांना व्यवहाराच्या तराजूमध्ये तोलायचं नाहीये. हं. त्याशिवाय दुसरं काही बोलायचं नाहीये. हे त्यांना लक्षात आलं पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी, की कुटुंब, परिवार आणि घर हां. हे एका बाजूला आणि त्यांचा व्यवसाय, व्यवहार, उद्योग हा दुसऱ्या बाजूला. बरोबर. त्याची पण गल्लत आणि गफलत होता कामा नये. अनेकदा काय होतं, की एकत्र कुटुंबामध्ये चालवला जाणारा व्यवसाय, की जो बाहेरही केला जातो आणि शिवाय घरातही आणला जातो. हां. तर घरातले विषय घरात राहिले पाहिजेत. कुटुंबातलं वातावरण कुटुंबासारखं असलं पाहिजे. व्यवसायातलं, व्यवहारातलं ते बाहेरच्या बाहेर असलं पाहिजे. हो. त्याची जागा वेगळी, ह्याची जागा वेगळी. जागा म्हणजे आपल्या बौद्धिक पातळीवरची जागा म्हणतोय. हां. कदाचित तुम्हाला जागेअभावी ते वेगळं थाटता येणार नाही. तुमचं ऑफिस वेगळं असणार नाही. हं. एकाच घरात असू शकेल. पण तसं जरी असलं तरी त्याचा संबंध कुटुंबाशी, त्याचा संबंध आपल्या घराशी, हं. त्याचा संबंध आपल्या चर्चेशी येता कामा नये. हां. कुटुंब हे अबाधित राहिलं पाहिजे. कुटुंबातले परस्परांचे संबंध हे अतिशय टिकून राहिले पाहिजेत. त्यात पारदर्शकता असली पाहिजे, परस्पर आदर असला पाहिजे, परस्परांमध्ये विश्वास असला पाहिजे आणि ह्या 3 गोष्टी जर का असतील, तर मला असं वाटतं, की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सुखसंवाद साधू शकता आणि अतिशय आनंद असा संसारही करू शकता. बराच वेळ झाला आपण या सगळ्या विषयावर चर्चा करतो. एक शेवटचा प्रश्न, की समजा एखादी स्त्री असते, की तिच्या घरातले लोकं नास्तिक म्हणा किंवा देवदेव जास्त केलेलं त्यांना आवडत नाही. पण त्या व्यक्तीला किंवा त्या स्त्रीला खूप आतून वाटत असतं, की मला साधना करायची आहे किंवा मला उपासना करायची कुठली. पण मग ती एक भीती असते, की ट्रॉमा असते, की मला हे करायचं मी करू शकत नाही. मग अशा व्यक्तींसाठी काय उपाय आहे? आणि आता सर्वात महत्त्वाचा विषय यातला जो आहे तो आपण समजून घेणं आवश्यक आहे. तो म्हणजे असं, की प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो. हां.
इथं आस्तिक नास्तिक हा अगदी जरी थेट आपण असा विचार नाही केला हां, तरी देखील प्रामुख्यानं दोन वेगळे प्रवाह किंवा वेगळ्या वाटा या आपल्याला लक्षात घ्यायला हव्यात. हां. आणि ते दोन प्रवाह किंवा दोन वाटा म्हणजे नेमके काय आहेत आणि कोणते आहेत? हं. तर एक म्हणजे धार्मिकता आणि दुसरं म्हणजे आध्यात्मिकता. हां, ज्यावेळेला आपण धार्मिकता असं म्हणतो, त्यावेळेला तिथं विधिवत पूजा, हां, सेवा, पारंपरिक रूढी परंपरेनुसार तुमच्या ज्या काही चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, त्या चालू ठेवणं आणि ते करणं म्हणजे विधिवत पूजन करणं. हां. अनेक घरांमध्ये आणि अनेक व्यक्तींमध्ये ह्या विधिवत पूजेला किंवा देवदेव करण्याला कदाचित आक्षेप असू शकतो. हां, कारण त्यामध्ये दुमत असू शकतं. कारण त्यांचं जीवनमान तसं असेल, त्यांचं हां, राहणीमान तसं असेल, त्यांची वैचारिक परिपक्वता किंवा वैचारिक दृष्टिकोन तसा असू शकेल. हां. आता ते चूक आहे का बरोबर आहे ह्यामध्ये आपण काही खोलात हं. जाण्याची गरज नाही. कारण हे व्यक्ती सापेक्ष आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारे वेगवेगळे अनुभव किंवा अनुभूती त्याच्यावरती ते आधारलेलं आणि अवलंबून असणारच आहे. बरोबर. पण मुळातच ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिकतेचा अनुभव घ्यायचा असेल हं. आणि अनुभूती घ्यायची असेल, तर ती केवळ आणि केवळ त्या व्यक्तीपुरतीच मर्यादित असते. तिथं कुटुंबाचा, कुटुंबातील हां. सदस्यांचा किंवा परिवारातील प्रत्येक घटकाचा कोणत्याही प्रकारे अर्थाअर्थी संबंध येतच नाही. हं. त्याचा दुरापास्त संबंध नसतोच. ओके. कारण त्या व्यक्तीला साधना करायची असेल, तर त्या व्यक्तीला कोणत्याही साधनांची गरज नाहीये. हां. तिला साधण्याची काही गरज नाहीये. तिने साधनेसाठी बसायचंय. त्याच अवस्थेमध्ये जे सुखावह अवस्थेमध्ये बसण्याचं आसन आहे हां. आणि तिने डोळे मिटून तिचं नामस्मरण असेल, जप असेल, मानसपूजा असेल. कारण मानसपूजेचं सुद्धा महत्त्व आणि महात्म्य अपरंपार आहे. हां. म्हणजे जिथे स्वामी समर्थांची मानसपूजा करण्यासाठी म्हणून जर एखाद्या साधकानं विचार केला, तर अतिशय चांगल्या अशा स्वच्छ ठिकाणी सुखावह आसनामध्ये स्थानापन्न होऊन, डोळे मिटून आणि ही मुद्रा घेऊन हां. जर का बसून ठरवलं, की आता मी स्वामींची मानसपूजा सुरू करत आहे, तर ते करणं शक्य आहे. त्याच्यासाठी देखील परत शुचिर्भूतपणे ते करण्याची, स्वच्छ वस्त्र परिधान करण्याची, स्नान संध्या करण्याची ह्याची काहीही गरज नाही. हां. कारण मानसपूजा करत असताना कोणताही विधी करायचा नाहीये. मानसपूजा हीच मुळात एक विधी आहे हां. आणि ती करताना अंतर्मनामध्ये चालू होणार आहे. आपण अंतर्मनामध्ये असं चित्र निर्माण करतो आहोत आणि ते चित्र कसं असतं, तर सचित्र असतं आणि चलत चित्र असतं. हं. म्हणजे एखादा व्हिडिओ बघावा असं आपल्या डोळ्यासमोरून डोळे मिटल्यानंतर सुद्धा ते चित्र हे उलगडत गेलं पाहिजे. हां. ज्या क्रमानं आपण स्वामींची प्रत्यक्ष देहानं हं. विधिवत पूजा करतो, त्याच प्रकारे ती फक्त मानसिक पातळीवरती पूजा करायची आहे. हं. म्हणजे डोळे मिटून बसलो, या अवस्थेमध्ये बसलो, महाराजांचं स्मरण केलं, हं. माझ्या समोर महाराजांचं स्वरूप दिसायला लागलं, त्यांचं रूप दिसायला लागलं आणि महाराजांना मनातच, हं. शरीराने नाही, मनातच हात जोडून नम्र प्रार्थना केली, की महाराज मला आपली मानसपूजा संपन्न व्हावी अशी मी आपल्या चरणी प्रार्थना आणि इच्छा व्यक्त करत आहे. स्वामींच्या चेहऱ्यावरती त्याचे भाव प्रकट झालेले आपल्याला जाणवतात. ओके. ते दिसतात आणि तो त्यांचा होकार समजून मग आपण स्वामींना प्रत्येक वेळेला विनंती करायची, की स्वामी महाराज आपण ह्या चौरंगावरती आसनस्थ व्हा. हा सोन्याचा चौरंग आहे. त्याच्यामध्ये बाजूला चांदीचं घंगाळ आहे. त्यामध्ये गरम पाणी आपल्या अभिषेकासाठी मी तयार ठेवलेलं आहे. त्याबरोबरीनं दुग्ध अभिषेक करण्यासाठी दुग्ध पात्र देखील ठेवलेलं आहे. मध आहे, हिना अत्तर आहे, अगरबत्तीचा सुगंध सर्व सभोवताली दरवळत आहे
स्वामी महाराज आपल्या परवानगीनं मी आपला अभिषेक आता प्रारंभ करत आहे. अशा पद्धतीनं हो. जर प्रत्येक क्रिया मनातल्या मनात बोलायचीच नाहीये, ती मनामध्ये कल्पायची आहे. हम्म. ते कल्पिलं जाणं हीच मानस पूजा आहे. ओके. आणि ही ज्या वेळेला आपण मनातनं करायला सुरुवात होते, तर जे जे विधी आपण प्रत्यक्ष पूजेत मगाशी मी म्हटलं तसं हम्म. केले जातात, तसे विधी फक्त हे परवानगीपूर्वक करायचे. कारण हा. महाराजांची आपण समक्ष भेटून देहानं करत नाही आहोत. हा. महाराजांची परवानगी घेतली आणि मग पूजा केली. मग त्यांना अभिषेक केला, दुग्धाभिषेक केला, मग पुन्हा गरम पाण्याचा अभिषेक केला. मग त्यानंतर कदाचित चंदन लेपन केलं. हा. ते चंदन लेपन केलं म्हणजेच काय, तर चंदन लेपन म्हणजे उठणं लावण्यासारखं आहे. हा. जसं आपण दिवाळीमध्ये दिवाळीत विशेषतः लावतो. उठणं लावतो शरीराला, तसं ते उठणं लावण्यासारखं आहे. आधी त्याच्या हिना अत्तर सर्व स्वामींच्या संपूर्ण देहाला लावायचं. हम्म. त्यावेळेला स्वामींची मूर्ती समोर आणायची नाही मानसपूजेमध्ये. साक्षात स्वामीच समोर बसलेले आहेत, हा. असं मनामध्ये कल्पायचं. ओके. आणि त्याप्रमाणे मग स्वामींचा आपण हात हातात घेतोय आणि त्याच्यावरती अत्तर लावून संपूर्ण देहाला चोळतो ओ. आहोत. त्यांच्या अंगावरती चोळतो आहोत, डोक्याला अत्तर लावतो आहोत, सगळी संपूर्ण देहाला अत्तर लावतोय. अत्तर लावणं म्हणजे सुगंधी तेल लावण्यासारखं आहे. हा. ते लावून झालं की उठणं जसं लावलं जातं, तसं चंदनाचं लेपन स्वामींच्या संपूर्ण देहाला हे आपण मालिश केल्यासारखं लावायचं आहे. हम्म. आणि मग स्वामींच्या परवानगीनं पुन्हा आपण त्यांचा अभिषेक सुरू करायचा आहे. ते लावलेलं सगळे जे चंदन लेपन आणि अत्तर आहे ते सगळं गरम पाण्याने धुवून काढलं जाईल. त्यानंतर स्वामींवरती दुग्धाभिषेक करायचा. तो करून पुन्हा त्याच्यानंतर स्वामींवरती गरम पाण्याचा अभिषेक करायचा. आणि हे सगळं झालं की आपण एखाद्या शुभ्र पांढऱ्या वस्त्रांनी हा. स्वामींचा देह पूर्णपणे कोरडा करायचा आहे. आणि मग जसं एखाद्या लहान बाळाला त्याची आई अंघोळ घालेल, हा. तशा पद्धतीनं स्वामी समोर आहेत, स्वामी नुसते बसलेले आहेत. स्वामींचा आपण हात वर घेतोय, त्यांच्या अंगाचं लागलेलं जे काही पाणी असेल ते सगळं पुसून काढतो आहेत, डोकं कोरडं करतो आहोत, अंग कोरडं करतो आहोत. ओ. अशा पद्धतीनं ही म्हणजे सगळी मानस पूजा आहे. आणि ज्या ओके. पद्धतीनं आपण विधिवत पूजा करतो, अगदी तशीच किंबहुना तीच पूजा, फक्त ती अंतर्मनामधून करायची आहे, हा. मानसिकतेतनं करायची आहे. आणि म्हणून तिला मानस पूजा म्हणतात. ओके. आणि ही केली की अगदी शेवटच्या घटकेपर्यंत. आणि ते करण्यासाठी आपल्याला मनानेच करायची आहे. करेक्ट. सोन्याचा पाट आणलेला असेल किंवा सोन्याचा चौरंग आणला असेल, हम्म. प्रत्यक्ष काही तो सगळ्यांना शक्य होईल असं नाही आहे, किंवा हा. कोणालाही शक्य होईल असं नाही. पण मनाने आपल्याला म्हणायला काय हरकत आहे की बरोबर आहे. महाराज आपण सोन्याच्या चौरंगावरती स्थानापन्न व्हावं, हा. अशी मी आपल्या चरणी विनंती करते, किंवा असा मी विनंती करतो. हा. त्यानंतर आपल्याला गंगाळं जे आहे चांदीचं, त्याच्यामध्ये गरम पाणी ठेवलंय. इकडच्या गंगाळ्यामध्ये चांदीच्या, की ज्याच्यामध्ये दूध आहे, आणि या दोन्हीचा अभिषेक आपल्याला करणार आहे. हा. आणि आपण त्याची अनुमती द्यावी असं म्हणून आपण करत गेलो की तो प्रेमभाव आणखीन त्याच्यामध्ये उतरत जातो. करेक्ट. स्वामींपर्यंत तो अंतरी आपल्या प्रकट होणारा जो भाव आहे ना, तो स्वामींच्या चरणी हा निश्चितपणे समर्पित होतो. आणि तो भावच महत्वाचा आहे. आणि हे सगळं करून झालं, स्वामींचं अंग पुसून झालं, स्वामींना पुन्हा भाळी त्यांच्या, त्याच्यानंतर अंगावरती हा. चंदनाचा जर का आपण गंध म्हणून लावलं, कुंकू लावलं, बुक्का लावला, चंदन लावलं, त्याबरोबर अष्टगंध लावलं, कुंकू लावलं, हळद लावली, सगळं करून पद्धतशीर पूजा केली त्यांची. अक्षता त्यांच्या अंगावरती वाहिलेल्या आहेत. पुष्पवृष्टीच सद्गुरूंवरती हा. केलेली आहे. चरणावरती फुलं वाहिलेली आहेत, पाद्यपूजा केलेली आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि मग ते सगळं झाल्यानंतर पुन्हा स्वामींच्या अंगाला थोडंसं अत्तर लावलेलं आहे. अंगावरती स्वामींच्या उपरणं किंवा शेला पांघरलेला आहे. हा. डोक्यावरती त्यांच्या एखादा मुकुट असेल किंवा पगडी असेल किंवा फेटा असेल किंवा काय असं ते ठेवलेलं आहे. त्यानंतर कानामध्ये, गळ्यामध्ये, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या आहेत. हम्म. त्यानंतर फुलांचा हार त्यांना आपण घातलेला आहे, किंवा कानामध्ये सुद्धा त्यांच्या बिब्बाळी असेल किंवा आणखी, हा. हे सगळं काही आपण प्रत्यक्ष देहानं करतोय असं मनामध्ये कल्पिलं, आणि ते केलं की ती मानसपूजा संपन्न होते. ओके. आणि सर्वात शेवटी मग त्यांची आरती करणं आलं. सर्वात शेवटी महाराजांना नैवेद्य दाखवणं आलं. मग महाराजांना आवडतं काय,
तर बेसनाचे लाडू आवडतात, हां. पुरणाची पोळी आवडते किंवा खीर आवडते. मग हे आवडणारे जे पदार्थ असतात ते पदार्थ महाराजांना आपण नैवेद्य म्हणून समोर ठेवतो आहोत. हां. बरं तेही कल्पिले जाणार आहेत. प्रत्यक्ष बरोबर. बनवायचे काही नाही आहेत. नाहीये. कुटुंबाचा कोणताही आक्षेप असणार नाहीये. बरोबर आहे. कुटुंबातला कुठलाही सदस्य हे करणं बंद कर म्हणणार नाहीये. कारण त्या व्यक्तीला घरात बसून फक्त मनामध्येच हे सगळं करायचं आहे. मग बरोबर. तुमच्या मनात काय चाललंय हे घरातल्यांना कळणारही नाहीये. बरोबर आहे. बरं त्याला काळ वेळेची मर्यादा आणि बंधन नाहीये की हे सगळं पहाटे व्हायला हवं, सकाळी व्हायला हवं. जर कुटुंबामध्ये या गोष्टी शक्य नसतील, तुम्ही रात्री निजण्यापूर्वी करा, हां. दुपारी फावल्या वेळेत करा. कुठल्याही वेळेला केलेली मानसपूजा ही सद्गुरूंना, स्वामी समर्थांना पोहोचतेच वाह! आणि ती थेट रुजू होते आणि ती थेट भेट नसते, तर ती ग्रेट भेट असते. आणि हां. त्या ग्रेट भेटसाठी तुम्हाला वेट करायला लागत नाही. कारण तुम्ही थेटच भेटत असता. वाह! डोळ्यासमोर साक्षात स्वामी आपल्या उभे आहेत आणि हं. त्यांची ही सेवा आपल्याला करण्याला मिळते. त्यांच्या पाद्य पूजनाचं भाग्य आपल्याला प्राप्त होत आहे आणि तो प्रत्येक क्षण हा खरं तर गुरुपौर्णिमेचा असणार आहे. वाह! म्हणजे स्वामी महाराजांना पूर्ण देहात असताना त्यांना आपण अभिषेक केला हं. असं आपल्या अंतर्मनामध्ये आपण ज्या वेळेला कल्पितो त्यावेळेला खरोखर आपल्याला त्याची अनुभूती यायला लागते. आणि कालांतरानं अन्यत्र सुद्धा अनेक वेळा आपल्याला हिना अगरबत्तीचा किंवा हिना अत्तराचा वास आल्यासारखं जाणवायला लागतं. हां. आणि ह्यातनंच आपण ओळखायचं की आपली मानसपूजा सद्गुरूंच्या चरणी, स्वामींच्या चरणी ही रुजू झाली वाह! आणि त्याची ही पोहोच पावती आली. आणि या गोष्टी घडतात. ही प्रचिती प्राप्त होते, ही अनुभूती येते. हा कोणताही भ्रम नाही, हा संभ्रम नाही. हे याची अनुभूती येते. वाह! वाह! आणि ह्याच्यासाठी कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही. याच्यासाठी एकही रुपयाचा खर्च नाहीये. तुम्हाला वेळेची गुंतवणूक करायची आहे. वेळ सुद्धा खर्ची जाणार नाहीये. करेक्ट. मला वेळेची गुंतवणूक करायची आहे आणि ते कशासाठी? तो उज्ज्वल भविष्यासाठी. हं. आपलं भविष्य उज्ज्वल व्हावं, उद्ध्वस्त होऊ नये म्हणून एवढी सेवा तर आपण केलीच पाहिजे हो. करेक्ट, करेक्ट. मला वाटतं सरांनी जी आता मानस पूजा सांगितली आहे, एखाद्याच्या घरामध्ये लोकं देवदेव केला म्हणून जर विरोध करत असतील, त्यांनी तर कराच, पण ज्यांच्या घरात देवदेव करतायत त्यांनीही मानस पूजा करायलाच पाहिजे, असं मला तरी वाटतं. निश्चितपणे त्याचं कारण असं की आपण घरात ज्या वेळेला मूर्तीपूजा करतो किंवा स्वामींच्या फोटोची पूजा करतो त्यावेळेला आपल्याला खूप साऱ्या मर्यादा येतात. हां. त्या मर्यादा जागेच्या असतात, वेळेच्या असतात किंवा तो प्रत्यक्ष विधी करण्याच्या सुद्धा मर्यादा असतात. इथं कसं आहे, इथे आपल्याकडे खूप सारा वेळ आहे. बरोबर. एकाच वेळेला आपण जर हजारो विचार करत असलो तर स्वामींच्या मानसपूजेचा हा अखंड ठराविक एक 10 मिनिटं, 15 मिनिटं, हो. 20 मिनिटं एवढा विचार तर आपण करूच शकतो. बरोबर. काहीच अवघड नाहीये. बरं हे सगळं करत असताना आपण तिथं फोटोला आणि मूर्तीला पूजन करतोय. इथं आपण असं कल्पितोय साक्षात. की साक्षात स्वामी महाराजच समोर आहेत. बरोबर आहे. ते आपल्याशी बोलतायत. ते हां. आपल्याला प्रतिसाद देत आहेत. ते आपल्याला साथ घालतायत. ते आपली साथ देत आहेत. अहो केवढी मोठी गोष्ट आहे ही. अवर्णनीय आहे. ही शब्दातीत आहे. याच्यासाठी शब्द अपुरे पडतील. करेक्ट, करेक्ट. म्हणजे ॲक्चुअली मला वाटतं खरं तर याच्यामुळे जास्त प्रचिती येणार आहे आणि स्वामी सहवासाचा अनुभव तुम्हाला घेता येणार आहे. सो मला वाटतं खूप सुंदर तुम्ही ही मानस पूजा संदर्भात सांगितलंय आणि मला वाटतं ज्या प्रेक्षकांनी आता हे पाहिलंय ते नक्कीच ही गोष्ट अनुभवतील, करून पाहतील. सो सर आता बराच वेळ झाला आपण चर्चा करतोय. आत्तापुरतं थांबूयात. आपण परत भेटणारच आहोत एका वेगळ्या विषयासाठी. जी. सो तुम्ही परत एकदा तुमचे खूप खूप आभार. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला याबद्दल. आणि ही सद्गुरूंची कृपा आहे त्यांच्या इच्छेनं. कारण मी नेहमी असं म्हणतो नियती आणि नियंत्याच्या नियंत्रणात निसर्गतः निर्माण झालेले नियम हे हां. आपल्यासारख्या सर्वसाधारण साधकांना आणि सेवकांना समजणं, उमगणं आणि ते बदलणं हे शक्य होतच असं नाही. ही केवळ आणि केवळ सद्गुरूंची इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छेनं आपल्या सर्वांबरोबर संवाद साधण्याचं भाग्य मला मिळतं आहे. याच्यासाठी मी खरंच स्वतःला धन्य झाल्याचं समजतो. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.